गरम होत असल्यामुळं खोडीची लेक अशी एसी समोरच बसली होती. नंतर खेळता खेळता पाय सटकून लेक डोक्यावरच पडली आणि असं टेंगूळ आलं आणि त्यावर मम्मीने अशी हळद लावली. लेकीला त्या दुखण्यापेक्षा इलाजच भयंकर वाटत होता आणि माझी बाई खूप स्ट्रॉंग आहे म्हणल्यावर तिने असं हसून दाखवलं. सकाळी उठल्यावर पाहिलं तर देवबाप्पांनी आमचं टेंगूळ पळून लावलं होतं. म्हणून देवबाप्पासाठी हार आणायला गेलो आणि घरी आल्यावर गंध लावून देवपूजा केली. इकडं बायकोचं डोसे बनवायचं काम चालू होतं आणि आजी नारळ फोडत होती. तोपर्यंत मी श्री रामचरितमानस वाचायला घेतलं. त्यात राजा दशरथ कैकेयीला म्हणाले, तू माझे मस्तक माग, मी ते आत्ता उतरून देतो, परंतु रामाच्या विरहाने मला मारू नकोस. नंतर लेक माझ्या चहामध्ये बिस्किट बुडवून अशी खात होती. तोपर्यंत इकडं बायकोने छान छान तडका देऊन खोबऱ्याची चटणी बनवली आणि असं जेवण करून संध्याकाळी जिमला जाऊन खाल्लेलं जिरवून आलो.